राज्यातील महापौर पदाकरता आज आरक्षण सोडत निघणारे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आज राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदाकरता आरक्षण सोडत ही काढली जाईल। आज सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही सोडत निघणार आहे। आरक्षण सोडत ही जाहीर झाल्यानंतरच राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये कोणत्या प्रवर्गाचा महापौर बसणार हे निश्चित होणार आहे। पुणे महानगरपालिकेचा महापौर पद कोणत्या प्रवर्गाकरता आरक्षित होणार आहे हे देखील आज स्पष्ट होईल। नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली या महापौर पदाची सोडत ही निघेल। पुणे महानगरपालिकेत कोणतं आरक्षण हे पडेल, यावरून कोण महापौर बनेल या संदर्भात आता अटकळ लावण्यास सुरुवात झाली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते पुण्याला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, आज सगळ्यांचंच लक्ष मनपा निवडणुकांच्या या निकालानंतर आता मात्र आज लागणाऱ्या सोडतीकडे आहे, कारण आरक्षण काय नेमकं पडणार यावर पुढची गणितं सगळी अवलंबून आहेत। पुणेकरांचं नेमकं काय म्हणणं आहे? नक्कीच पुणे महानगरपालिकेमध्ये आपण पाहतोय की भाजपला सर्वाधिक बहुमत मिळालेलं आहे। असं असलं तरी आता महापौर पदासाठी मात्र भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुकांची गर्दी झालेली आहे। आता आज जी सोडत निघणार आहे त्यावर ही सगळी गणितं अवलंबून असणार आहेत। सर्वसाधारण गटामध्ये जर ही सोडत निघाली तर मात्र भाजपमध्ये इच्छुकांची संख्या ही मोठी आहे आणि त्यामुळे नेमका आता आरक्षण सोडतीमध्ये कशा पद्धतीने सोडत निघते आणि कोणाची लॉटरी लागते हे पाहणं महत्त्वाचं असेल। आज ही जर सोडत निघाली तर साधारण 15 दिवसांच्या आत महापौर पदाची निवडणूक घेणं हे बंधनकारक आहे। कायद्यानुसार 15 दिवसांच्या आत ही निवडणूक घ्यावी लागते आणि त्यामुळे पुणे महानगरपालिकेसाठी आज जवळपास आता आज 29 महानगरपालिकेसाठी ही सोडत निघते। त्याच्यामध्ये पुण्यामध्ये नेमकं काय होतं हे सगळं पाहणं महत्त्वाचं असेल। राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीमध्ये ही महापौर पदाची आरक्षण सोडत आहे ती निघणार आहे। 15 दिवसांच्या आत महानगरपालिकेमध्ये महापौर बसवावा लागणार आहे। याबाबतची जर आपण कार्यवाही पाहिली तर ती महानगरपालिकेला विभागीय आयुक्तांना एक पत्र द्यावं लागणार आहे, ज्याच्यामध्ये 7 दिवसांच्या आत आम्ही महापौर पदाची निवडणूक घेणार आहोत तशा पद्धतीची परवानगी त्यांना घ्यावी लागते आणि त्यानंतर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये ही सोडत ही जी निवडणूक आहे ती घेतली जाते। पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपला बहुमत आहे आणि त्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपला कोणतीही अडचण निर्माण होणार नाहीये। पण ही आरक्षण सोडत आज जाहीर झाल्यानंतर नेमक्या कोणत्या प्रवर्गासाठी ही सोडत निघतीये, कुणाला चान्स याच्यामध्ये मिळतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपकडून महापौर होण्यासाठी जवळपास 10 ते 12 जणांची नावं सध्या चर्चेत आहेत। वेगवेगळ्या प्रवर्गातली ही नावं आहेत आणि त्यामुळे आज आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर हे चित्र आहे ते सुद्धा स्पष्ट होईल आणि कुणाला महापौर मुद्दा लक्षात येतो। अमोल, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।